वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आता आहे, तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये खूप आवाज येत असणार आहे. तर मी आहे आता निहालच्या बालभवनमध्ये आणि इथलाच तुम्हाला आज व्हिडिओ दाखवणार आहे. खूप काही गोष्टी करते आहे मी इथे. म्हटलं चला आज तुम्हाला चलो देखते. बालभवनमध्ये मस्त छोटे छोटे असे झाडं लावलेली आहेत, वेली आहेत आणि तिथे घोसावळं किंवा गिलकं जे म्हणतात की नाही त्याचंही वेल होतं आणि त्याचं एक आलं होतं फळ. म्हटलं चला तोडू आपण. मला घ्यायचं नव्हतं पण दुसऱ्यांना तोडून मीच दिलं, व्हिडिओमध्ये पण आलं. आणि त्यानंतर तिथे मोहरीचे पण बरेचसे झाडं लागलेले होते आणि असं कलरचे काय होतं तिथं बरेच मी दाखवत होती, कारण बऱ्याच बायकांनी यापूर्वी पण तिथून ते गिलके तोडून नेले होते म्हणून तिथे दिसत होतं थोडंसं. हे तोडलं मी आणि गेली पुढे मोहरी पाहण्यासाठी. तर पाहिलं काही ठिकाणी वाळलेली मोहरी होती आणि काही ठिकाणी असं फूल आलेले, इतकं भारी वाटत होतं त्या. आता तुम्ही वाळलेली मोहरी बघा. हे ॲक्च्युली मी तिथं रेकॉर्ड केलं पण बॅकग्राऊंड नॉईस इतका होता ना की म्हटलं तुम्हाला हे म्हणजे तिथलं नॉईसचं कट करून व्हॉईस ओव्हरच करायला हवं मी. नेक्स्ट टाईम मी माईक घेऊन जाईन तिथे, मीन्स तुम्हाला तिथलंच एक ॲक्च्युअलमध्ये आम्ही काय बोलतो तिथं तुम्हाला ते दाखवता जमेला. आणि ते झाल्यानंतर एक कलरचं हे होतं. हां, लहानपणी आम्ही खूप खेळायचं. याला नाव काय आहे यार मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का? जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा बरं, आठवतं आहे का तुम्हाला? कारण मी खूप लक्षात करायचा प्रयत्न केला पण मला आठवतच नव्हतं. तर आम्ही लहान असताना की नाही याच्यानेच लिपस्टिक लावायची. तुम्ही बघू शकता किती डार्क पिंक कलर आहे आणि हा असं नाही का परमनंट बसतो, पाण्याने वगैरे घासल्यानंतर निघून जातो. पण एक नॅचरल पिंक जे टोन आहे की नाही तो आहे. इतका बढिया पिंक आहे ना हा. तुम्ही बोटं बघू शकता माझे, मी मस्त रंगून घेतले. आजकालच्या लहान मुलांना ह्या गोष्टी माहिती आहेत की नाही नाही माहिती, पण मी निहालला वगैरे ह्या दाखवणार आहे. तिथे मस्त अशी वाळलेली झाडं आहेत लांब, मोठीच्या मोठी. तिथं खारुताई वगैरे असते आणि ह्या साईडला मुलं सगळी खेळत असतात. मुलांचं असं खेळणं चालूच असतं. आणि तुम्ही निहाल दिसतोय का तुम्हाला? सुरुवातीला निहालला नुसतं माझ्याकडेच यायचा, आता माझ्याकडे येत नाही तो, आता छान तिथे एकटाच खेळतो. आता तुम्हाला ही जी मोहरी आहे ना, ही हिरवी मोहरी आहे. जरा क्लोजअप लुक देते आहे मी या सगळ्यांचा. आणि हा तो घोसावळ्याचा वेल आहे आणि ही वाळलेली मोहरी आहे. आता सपोज सगळ्या झाडांची जर मोहरी मी जमा केली ना, अर्धी वाटी तर कधी पण निघू शकते, एवढी मोहरी आहे. आणि जे कलरवालं जे होतं की नाही ते हे झाड आहे जे असं पर्पल कलरमध्ये दिसतं आहे की नाही, ते वालं झाड. आणि हे जे छोट्या बिया दिसत आहेत ना ह्याच्यानी ते कलर होतं. तुम्हाला खरंच माहिती असेल, तुमच्या एरियामध्ये हे झाड येत असेल ना, सांगा कमेंट सेक्शनमध्ये मला. आता बघा आता हे कलर येत नव्हता कारण मी पिकलेलं घेतलंच नव्हतं मे बी. आता पिकलेलं घेते आणि तुम्ही बघा किती मस्त डार्क कलर येते. किती छान आहे ना, नॅचरल अशा नाही का गोष्टी. मस्त वाटतात ह्या गोष्टी कधी नाही का बघायला पण आणि करायलाही. लहान मुलांना तर माहितीच नसतात. आता निहालला हा कलर म्हणून दिलं तर किती नॅचरल वाटेल ना. आपलं लहानपण कसं गावाकडे गेलं म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण शहरात राहणाऱ्या मुलांना काय माहिती ना हे. आता तिथं मोठं असं शेवग्याचं झाड होतं आणि त्याला अशी फुलं पण आलेली होती आणि 1-2 शेंगा पण आल्या होत्या, कवळ्या होत्या शेंगा. पण म्हटलं चला तुम्हाला दाखवते. मग तिथं कडीपत्त्याचे झाडं आहेत, भरपूर काही आहे तिथे. कडीपत्ता, लिंबाची झाडं, आळूची पानंसुद्धा आहेत, पण जरा लपून आहेत कारण बाया खूप तोडून देतात म्हणून मे बी त्यांनी लपून ठेवली आहे ती असं. आणि तो आपला ग्रास हे असतो ना गवती चहासुद्धा आहे. आणि केळीची झाडं, जांभळाची झाडं, भरपूर काही आहे. तर हे नेचर प्लस माती असं मुलांना सगळं म्हणतात ना कॉम्बिनेशन एक खेळण्यासाठी. तर मी निहालला म्हणूनच तिथं टाकलं की 1-1.25 तास तरी मुलं ना त्या नेचरमध्ये खेळतात. आता आपल्या इथं खेळायचं म्हटलं तर सायकल खेळणं, हे खेळणं अशा गोष्टी असतात, पण इथं ॲक्च्युअल मातीमध्ये फिरणं पळणं मस्त वाटतं नाही का. आता हे एवढा सगळा परिसर तुम्ही बघू शकताय किती मोठा आहे. आणि वेगवेगळ्या एज ग्रुपची मुलं आहेत आणि काही पॅरेंट्स पण इथं थांबतात, वॉक करतात. आणि मल्लखांबचीसुद्धा इथं प्रॅक्टिस होते. तायकांदो पण असतो, तो 6:30 नंतर राहते. तर खूप गर्दी होऊन जाते नंतर, म्हणून हे मुलं 6:30 पावणे 7पर्यंत इथं असतात. इथे प्रेयर, एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. आणि मुलांना त्यामुळे जरासं काय म्हणतात ना, एक ॲक्टिव्हिटीज पण छान वाटतात. आणि आठवड्यामधून एक लायब्ररी काइंड ऑफ म्हणजे बुक्स पण शेअरिंग होतात अल्टरनेट. म्हणजे यावेळेस तुम्ही ही बुक घ्यायची, ती रिटर्न करायची, मग दुसरी घ्यायची. लायब्ररीज समहाव. आणि लहान मुलांच्या छान गोष्टीची पुस्तकं असतात तर ते शेअर करतात. त्यामुळे मुलांना ना सगळ्या गोष्टी शेअर करायची पण, नवीन गोष्टी वाचायची पण, ही पण सवय लागते. तर बघा तुम्ही, मी सगळ्यात चालू होतं पण चिंच दाखवायचंच राहिलं. आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथे मिळते 10 रुपयाला एकदम. तुम्ही बघू शकता गावरान आणि बारीक अशी छान लुसलुशीत मेथी आहे.
बालभवन मध्ये इथं पोरं खेळतात आणि आया लोक इथं बसून बघा काय करतात. भाज्या निवडण्याची कामं चालली आहेत. गप्पा सोबतच गप्पा. हे पण इकडं मोबाईल पाहणारे 2 प्राणी आहेत. हा रेसिपी काय बनवते ग? मेथीची मटरी. हे बघ. आणि मेथी निवडते. हे पाय इथं मेथीची भाजी पाहून लगेच मेथीची मटरी कशी बनवायची. आणि ती मेथीचे मटरी मेथी की मटरी भाजी. देखो मेथी खूप स्वस्त मिळतीये ना. मेथी खूप स्वस्त मिळतीये ना म्हणून आता मेथीचे प्रकार बनवण्याचे जे चालले आहेत रे का काही काही नवीन नवीन गोष्टी. आज 10 रुपयाला एक आहे आणि गावरान मेथी. कुठे घेतली? आमच्या इथे खाली सोसायटीत गाडी येते रोज. 10 रुपयाला. यांचा क्लास झालाय आणि इथं परत मल्लखांब चालू झालं. आणि इथे तायकांदो. हा माई